लातूरच्या मुरुडमध्ये ग्रामीण उपजिल्हा रुग्णालयाला मंजुरी मिळून साधारणतः 3 ते 4 महिने झाले. साधारणतः 25 कोटी रुपयाचं ही नवीन इमारतीला मंजुरी देण्यात आली. मात्र काही कारणास्तव इथल्या इमारतीचं काम थांबल्यामुळे रुग्णांची आणि नातेवाईकांची जी हेळसांड आहे ती हेळसांड पाहायला मिळते. त्यामुळे आता कुठेतरी गावकऱ्यांनी आणि वैद्यकीय अधिकारी कर्मचाऱ्यांनी काम लवकर करण्यात यावं अशी मागणी करत आहेत. स्वतः आपल्याकडे गावकरी आहेत. मला सांग, काय परिस्थिती आहे, कधीपासून काम बंद आहे, एकूण कशी परिस्थिती आहे इथं परवा 2 दिवसाखाली लातूर मुरुड ग्रामीण हॉस्पिटलमध्ये एक दुर्घटना झाली. अगदी महिला वॉर्डातला स्लॅब खाली कोसळला, परंतु दैव बलवत्तर म्हणून तिथं पेशंट आणि कर्मचारी बालून बचावले. ही अतिशय जीर्ण झालेली इमारत आहे. 60 वर्षापूर्वीची ही इमारत आहे आणि ह्या इमारतीला स्ट्रक्चरल ऑडिटनं सुद्धा रिपोर्ट दिलेला आहे की ही आता दुरुस्ती करण्यासाठी ची ही इमारत राहिलेली नाही, त्यामुळे हे डिमॉलिश झाले पाहिजे. आणि यासाठी ही परिस्थिती बघून तत्कालीन आमदार आदरणीय धीरज विलासराव देशमुख यांनी विशेष बाब म्हणून या ठिकाणी उपजिल्हा रुग्णालयाची मंजुरी घेतली आणि ती मंजुरी मिळाल्यानंतर त्या मंजुरीचं टेंडर प्रोसिजरसुद्धा कंप्लीट झालेली असून त्या कॉन्ट्रॅक्टरला टेंडर अलॉटसुद्धा झालेलं आहे. परंतु प्रशासनाच्या आणि लोकप्रतिनिधीच्या अक्षम्य दुर्लक्षणामुळं या ठिकाणी अद्यापही त्याचं काम सुरू झालेलं नाही. 4 ते 5 महिन्याखाली याची टेंडर प्रक्रिया पूर्ण झालेली असून इथं कामाची कसलीही सुरुवात झालेली नाही. आताची परिस्थिती अशी आहे की इथल्या वैद्यकीय अधिकाऱ्यांना आम्ही तात्काळ येथील रुग्णाची सोय व्हावी यासाठीचं निवेदन दिलेलं आहे. तात्काळ उपजिल्हा रुग्णालयाचं काम सुरू होण्यासाठीचं निवेदन दिलेलं आहे आणि त्यांनीसुद्धा बांधकाम विभागाला पाठपुरावा केला. आम्हीसुद्धा बांधकाम विभागाला पाठपुरावा केला असता आम्हाला अगदी थातुरमातुर पद्धतीचे उत्तरं मिळत आहे. इथं छोटे मोठे अपघात नेहमीच घडत असतात. पोस्टमॉर्टम रूम असेल, महिला वॉर्ड असेल, कर्मचारी बसण्याचे ऑफिसेस असतील, डॉक्टर बसण्याचे ऑफिसेस असतील, इथं अतिशय वाईट अवस्था स्लॅबची झालेली आहे. स्टील जे आहे मधलं ते सुद्धा रस्ट पकडलेलं स्टील आहे. त्यामुळं इथं कुठलीही जीवितहानी होऊ शकते. यासाठी म्हणून लवकरात लवकर ते काम सुरू व्हावं यासाठीचं आमचं निवेदन आहे. दुसरा विषय म्हणजे या ठिकाणी रुग्णवाहिकेची अतिशय मोठी समस्या आहे. इथं जे रुग्णवाहिकेवरचे चालक आहेत त्यांचासुद्धा करार संपलेला आहे आणि या ठिकाणी रुग्णवाहिकेची सुद्धा सोय होत नाही अशी अवस्था आहे. तर या सर्वच गोष्टीसाठी लवकरात लवकर याची सोय व्हावी. इथं जर काही अपघात झाला तर त्याची सर्वस्वी जबाबदारी ही प्रशासनाच्या आणि लोकप्रतिनिधींची असेल. मुरुड हे धाराशिव जिल्हा असेल, कळंब तालुका असेल किंवा मुरुडच्या आजूबाजूचा ग्रामीण भाग असेल, इथून बरेचसे पेशंट मुरुड येथे उपचारासाठी येत असतात आणि त्यांना अगदी जीव मुठीत घेऊन उपचार या ठिकाणी घ्यावा लागतोय. ही एवढी वाईट परिस्थिती आहे. यासाठीचं निवेदन आम्ही काँग्रेस पक्षातर्फे आदरणीय धीरज विलासरावजी देशमुख साहेबांतर्फे या ठिकाणी दिलेला आहे. लवकरात लवकर याच्यावर कारवाई व्हावी अशी या ठिकाणी यांना विनंती केलेली आहे. यानंतर जर ही कारवाई लवकरात लवकर नाही झाली किंवा इथं काही अपघात घडला, काही कुणाला मार लागला, जीवितहानी झाली, यासाठी हे सर्वस्वी प्रशासन आणि लोकप्रतिनिधी जबाबदार असतील. धन्यवाद. रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी आहेत. सर, काय घटना घडली होती, काय परिस्थिती आहे आता, एकूण कशी परिस्थिती आहे आणि कसे तुम्ही काम करताय? सद्य परिस्थितीमध्ये फिमेल मेडिकल वॉर्डमध्ये स्लॅबचा काही भाग पडल्यामुळं, तसेच जे वर्किंग स्टेशन आहे सिस्टरांचं, डॉक्टरांचं, तिथलं पण स्लॅबचा काही भाग कोसळल्यामुळं व पोस्टमॉर्टम रूमच्या स्लॅबचा काही भाग कोसळल्यामुळं अधिकारी कर्मचारी वृंद हे भीतीखाली काम करत आहेत. तसंच इथं रुग्णांचा ओढा जास्त असल्यामुळं सातत्यानं दोन्ही वार्ड भरून असतात. त्यामुळं रुग्णांचे नातेवाईक व रुग्णालयात काम करणाऱ्या सगळ्या स्टाफला जीव मुठीत घेऊन काम करावं लागत आहे. लवकरच आम्ही ग्रामीण रुग्णालय मुरुड हे इतरत्र स्थलांतरित करण्यासाठी प्रयत्नात असून लवकरच त्याबद्दल निर्णय होईल व रुग्णालय स्थलांतरित होईल. साधारणतः 25 कोटीचा निधी मंजूर आहे इमारती उभारण्यासाठी. काय कुठं अडथळा येतोय, काय मागणी असणार आहे तुमची? आमची प्रमुख मागणी काय आहे, महामार्गावरचं गाव आहे, रस्ता खराब आहे, अपघाताचं प्रमाण जास्त आहे आणि 3 तालुक्यातल्या लोकांचा इथं लक्षणीय संख्या उपचार घेणाऱ्या रुग्णांची इथं आहे.
तर ह्या सगळ्या गोष्टी पाहता आम्हाला एक वाटतं की आमचे जे माजी आमदार आदरणीय धीरज देशमुख साहेबांनी जे 25 कोटी रुपये ह्या उपजिल्हा रुग्णालयासाठी विशेष बाब म्हणून मंजूर केले, आमची प्रायोरिटीनं सगळ्या नागरिकांची मागणी, पक्षाची मागणी अशीच आहे की उपजिल्हा रुग्णालयाच्या इमारतीचं काम तात्काळ सुरू झालं पाहिजे. ज्याला 4 महिन्यापूर्वी वर्क ऑर्डर कार्यारंभ आदेश मिळालेला असताना सुद्धा फक्त झाडं कापल्यानंतर तेवढीच प्रक्रिया झाली आणि नवीन सरकार स्थापन झाल्यापासून पुन्हा त्या पूर्ण कामाला का ब्रेक लागला आहे? नेमका कुणाच्या आदेशामुळे हे काम थांबलंय? का लोकांची गैरसोय होते? हा आम्ही प्रश्न विचारतो. आणि याच्यामधून जर काही लोकांचा दुर्दैवी मृत्यू झाला तर याला जबाबदार कोण? काल आमच्या मुरुडमध्ये 2 दिवसाखाली एक मोठा अपघात झाला, त्यावेळी तिथं काही दुर्दैवानं आमच्या गावातल्या बांधवांचा तिथं मृत्यू झाला. अशा आपत्कालीन परिस्थितीमध्ये जर इथं भौतिक सुविधा उपलब्ध नसतील तर मग याच्यासाठी लोकप्रतिनिधींनी जबाबदारी घेणार आहेत की नाही, हा आमचा मुख्य प्रमुख आमचा त्यांना प्रश्न आहे. एकूण जर पाहिलं तर या उपजिल्हा रुग्णालयाला साधारणतः 25 कोटीचा निधी मंजूर आहे. मात्र वर्क ऑर्डर निघून देखील या काम सद्यस्थितीला या इमारतीचं थांबलं. त्यामुळे नागरिक आणि वैद्यकीय अधिकारी काम लवकर सुरू करण्याची मागणी करतात. संदीप भोसले, सामटी न्यूज, मुरुड, लातूर. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.